जय शिवराय मंडळी, मी विनोद चिखले. तर स्वागत करतो आपल्या विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे, अगदी आपल्या कोकणात सगळीकडे शिमगोत्सव गाजतोय. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे खेर्डी गावामध्ये. श्री आई चंडिका देवीच्या चरणी आपण दर्शन घेणार आहोत. आणि खेर्डी गावच्या चंडिका आईचं आहे ना, शिमगा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रथमच पाहणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आहे ना, तुम्ही सर्वांनी नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अगदी आवडीने नक्कीच पहा. तर चला पाहूया. आता आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि चंडिका आईची पालखी अगदी गावामध्ये फिरत आहे. तर भक्तांना दर्शन देण्यासाठी पालखीत बसून गेलेले आहे. तर तिकडे गाव घेते पालखीत, तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिरातून आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे. तर चला, मी तुम्हाला आईचं दर्शन घडवतो आणि नंतर आपण पालखीसुद्धा बघूया. तर मंडळी, बघू शकतो आपण खेर्डी गावची ग्रामदैवत आई चंडिका देवीचं मंदिर आणि मंदिराचा परिसर बघू शकतो आपण. इकडे चंडिका देवीची होळीसुद्धा आहे, ग्रामदैवतेची होळी. तर आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मी आपल्या आईचं तुम्हाला सर्वांना दर्शन घडवतो. तर श्री चंडिका देवी नवीन देऊळ बांधलेलं आहे, ग्रामस्थ मंडळ खेर्डी. तर चला पाहूया, आपण आईचं दर्शन घेऊया मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन. तर बघू शकतो आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपले मुख्य देव ग्रामदैवत श्री चंडिका देवी, च्या बाजूला आहे कालकाई माता आणि झोलाई देवी. आणि त्याचबरोबर श्री भैरीदेवसुद्धा आहेत जोडीला आणि श्री सोमय्या देव. असे मंदिरामध्ये 5 देव आहेत आणि आपण देवांचं दर्शन घेऊ शकतो. मी सर्वप्रथम देवांचं दर्शन घेऊन झालेलो आहे. आपण पहिल्यांदा चालू आहे. अगदी बघू शकतो छोटंसं छानपैकी ग्रामदैवतेचं मंदिर. आणि इकडे बघू शकतो, इकडे पालखीचं स्थान आहे. अगदी गाव घेऊन झाल्यानंतर पालखी इथे बसते, तर त्यासाठीही इथे आपण बघतोय समय तेव्हा ठेवलेले आसन स्थान पालखीचं. तर जाऊया आता आपण पालखीच्या दिशेने आणि बघूया पालखीची काय धमाल मस्ती आहे. तर म्हणजे बघू शकतो आपण फायनली आहे ना, जिकडे चंडिका देवीची पालखी आहे तिकडे आपण येऊन पोचलेलो आहोत अगदी. आणि मित्र पण भेटला, निखिल. तर निखिल आपल्याला भेटला आणि तो आपल्याला घेऊन आला आहे पालखीच्या दिशेने. तर आपण बघूया आता. चोपडेवाडीमध्ये आपण आलो आहे, खेर्डी चोपडेवाडीमध्ये. आणि देवीची पालखी इकडेच आपल्याला भेटलेली आहे. तर बघू आता देवीचा उत्सव, शिमगोत्सव कशा पद्धतीने खेर्डी गावामध्ये साजरा केला जातो ते आपल्याला आता पाहायला मिळणार आहे नक्कीच. तर पाहूया आता आपण. सगळे खेळी मंडळी वगैरे इकडे आहेत.
गारी तुझी पकाड बारे गारी तुझी पकाड बारे अरे पकाड मोडून मुंगाच्या रे पकाड मोडून मुंगाच्या रे आणि मुंगाच्या हाऱ्या आम्ही पाहलच केले मुंगाच्या हाऱ्या आम्ही पाहलच केले आणि रानात पारद्या जाऊ नको रानात पारद्या जाऊ नको आणि रांता हारीत वधू नको रांता सावध वधू नको आणि मजाला सोयदारा येऊ नको मजाला सोयदारा येऊ नको आणि पाण्यात पाय बुडवू नको पाण्यात पाय बुडवू नको अरे उचकाची वायदारा येऊ नको उचकाची वायदारा येऊ नको आणि बांगडे अंगड गावदेवाले बांगडे अंगड गावदेवाले ओ बांगडे अंगड गावदेवाले बांगडे अंगड गावदेवाले बुलबुल मोगरा ओ दायाला बनाला बुलबुल मोगरा ओ दायाला बनाला घागरी घेतल्या ओ दंड गुडघ्यावरी घागरी घेतल्या ओ दंड गुडघ्यावरी शिल्पी बोलवा ओ मायेच्या साधणी शिल्पी बोलवा ओ मायेच्या साधणी आरती उजळला ओ कामराजा ज्योती आरती उजळला ओ कामराजा ज्योती देवाचा ढोल वाजवला देवाचा ढोल वाजवला यादवराजा माधीबाईचा अंबर गजवला देव 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 देवाच्या दया पालवंते देवाच्या आरती वाली तो हात पाय दोघीतो देव 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 सरस्वती ना हो बस काय झाला बरोबर खेळायला बाहेर पडले सरस्वती चिंकटे यांच्या खेळायचा चणवत दिलेला आपला मान्य करून घे घरादारात माणसात भाषेत रोक्यात जावायचा धंदा आहे पाठीवर साजर उभी राहा देशाला 2 पैसे मिळू दे घरादाराची याद पडू दे अखंड कुटुंब सुखाचं समान ओटीच्या ओटी मान्य करून घ्या असा अर्ज करतो सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला फुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग साताऱ्याला
सुदिया कोंबड डोई म्हणी गवळण नटली साधी सुदिया कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला कोंबड्याची बांग गुणी खेरडी गावचा जागाला आवरुणी बडबड करून झटपट गोडस मला बरीला रविराजा डोई वरी आला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला बाजारला केसे कोरडे वळती गुट बाजला मी अंबारा सुवासिनीचे कुंकुम पाळी ओढीचे संसार गाडा अक मारोणे शिवनंदा मावतीला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला नांदायला 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 मला बाय जायचं नांदायला 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 मला बाय जायचं नांदायला सर्वर्षाची आहे ओळे सर्वर्षाची आहे ओळे जेवण करते पूर्णाची पोळी जेवण करते पूर्णाची पोळी बातमी ठेवलाय रांधायला हो येऊ कशी मी नांदायला बातमी ठेवलाय रांधायला येऊ कशी मी नांदायला बाबा गेले हे परगावा ओ बाबा गेले हे परगावा नाही विचारले तोडल्या बाबा नाही विचारले तोडल्या बाबा आई गेली पाणी से नाही लावो येऊ कशी मी नांदायला आई गेली पाणी से नाही येऊ कशी मी नांदायला रे मंदिराचे पाठ पाणी करा जासे पाच गणपत लावला वाटे घरची लक्ष्मी ओवाळ वाढवे शंभो म्हणे रात करा आज वर्षाने वो घरा देव 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 देवाचा ढोल वाजवला देवाचा ढोल वाजवला गवळाच्या नादी बाईचा अंबर गजवला देव 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 देव
मलाठी वजन बैला मलाठी वजन बैला मलाठी वजन बैला मलाठी वजन बैला घाव मारू डबला काढू घाव मारू डबला काढू घाव मारू डबला काढू घाव मारू डबला काढू तरुण काढली जिनगारामा तरुण काढली सीमा तरुण काढली जिनगारामा तरुण काढली सीमा बहन बोलला दरवाजा बहन बोलला दरवाजा बहन बोलला दरवाजा बहन बोलला दरवाजा बलगडवाजा 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 वाजा बगड आलिलो वाजा बगड आलिलो वाजा बगड आलिलो वाजा बगड आलिलो देव वाला दुर्गा जावा देव वाला होला जावा देव वाला होलाय जा रामला का जावला जा इतनी वजोलाय बोले इतनी वजोलाय बोले इतनी रायगड सायगड बांधलो काजे रायगड सायगड बांधलो काजे ओ रायगड सायगड बांधलो काजे रायगड सायगड बांधलो काजे करी कितवा मुसळाशिवाय केलं कांडण मुसळाशिवाय केलं कांडण हो मुसळाशिवाय केलं कांडण मुसळाशिवाय केलं कांडण हो सुपाशिवाय केलं घोलन सुपाशिवाय केलं घोलन हो सुपाशिवाय केलं घोलन सुपाशिवाय केलं घोलन हो अग्निशिवाय केलं भोजन अग्निशिवाय केलं भोजन हो अग्निशिवाय केलं भोजन अग्निशिवाय केलं भोजन हो भोजन केलं बरोबरी भोजन केलं बरोबरी हो भोजन केलं बरोबरी भोजन केलं बरोबरी हो आकाशाचा केला काट आकाशाचा केला काट हो आकाशाचा केला ताट आकाशाचा केला ताट हो धरतरीचा केला पाट धरतरीचा केला पाट धरतरीचा केला पाट धरतरीचा केला पाट सूर्याचं केलं लोणचं सूर्याचं केलं लोणचं सूर्याचं केलं लोणचं सूर्याचं केलं लोणचं समुद्राची गेली कडे समुद्राची गेली कडे समुद्राची गेली कडे समुद्राची गेली कडे हो जेवणार राहिले बैला कडे जेवणार राहिले बैला कडे जेवणार राहिले बैला कडे जेवणार राहिले बैला कडे सांगू जा का निघून जा रे सांगू जा का निघून जा सांगू जा का निघून जा रे सांगू जा का निघून जा अगगारी तुझी पकाड वारे अगगारी तुझी पकाड वारे अरे पकाड मोडले मुंसाच्या रे पकाड मोडले मुंसाच्या रे अरे मुंसाच्या रे आम्ही पालत केले मुंसाच्या रे आम्ही पालत केले आणि रानात पारद्या जाऊ नको रानात पारद्या जाऊ नको
रांचा हरण वधू नको रे रांचा सावध वधू नको आणि माशाराशिवाय घरा येऊ नको रे माशाराशिवाय घरा येऊ नको आणि पाण्यात पाय बुडवू नको रे पाण्यात पाय बुडवू नको आणि उदकाशिवाय घरा येऊ नको रे उदकाशिवाय घरा येऊ नको आणि बांगडे गाव देवाले बांगडे गाव देवाले हो बांगडे गाव देवाले बांगडे गाव देवाले खतलाडू हुंडा खाली खतलाडू हुंडा खाली खतलाडू हुंडा खाली खतलाडू ओ गुले तो लागला जरा ओ गुले तो लागला जरा गुले तो लागला जरा ओ पाणी पिऊन जातो झाले पाणी पिऊन जातो झाले पाणी पिऊन जातो झाले पाणी पिऊन जातो झाले पाणी जाऊ खाली म्हणून पाणी जाऊ खाली पाणी जाऊ खाली म्हणून पाणी जाऊ खाली ओ पाणी जाऊ दे करी जवाना पाणी जाऊ दे करी जवाना ओ पाणी जाऊ दे करी जवाना पाणी जाऊ दे करी जवाना ओ केळी लावल्या हर हरी केळी लावल्या हर हरे केळी लावल्या हर हरी केळी लावल्या हर हरे पाणी जाऊ खाली बरोबर पाणी जाऊ खाली बरोबर पाणी जाऊ खाली बरोबर पाणी जाऊ खाली पाणी जाऊ दे जाबे वाला 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 ओ चाप लावला हर हरी चाप लावला हर हरे चाप लावला हर हरी चाप लावला हर हरे ओ चाप बुलंड वारले चाप बुलंड वारले ओ चाप बुलंड वारले चाप बुलंड वारले ओ बुले देवी जब बुले देवी जब ओ बुले देवी जब बुले देवी जब ओ गाजा बरबरते गाजा बरबरते ओ गाजा बरबरते गाजा बरबरते ओ राम राम कजरता फुलफुल मोगरा हो जायला भराला फुलफुल मोगरा हो जायला भराला घागरी घेतला हो दंड गुडघ्यावरी घागरी घेतला हो दंड गुडघ्यावरी शिल्पी बोलवा हो मायेच्या साजणी शिल्पी बोलवा हो मायेच्या साजणी शिल्पी घालितो आरती उजळला हो कापराच्या ज्योती आरती उजळला हो कापराच्या ज्योती
चंद्रा सूर्य ये हो भावे हो वाढते चंद्रा सूर्य ये हो भावे हो वाढते देव 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 देवाचा ढोल वाजवला देवाचा ढोल वाजवला या ढोराच्या नादी बाईचा अंबर गरजला देव 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 देवाच्या दया पार्वती आरती वाळीतो हात पाय जोडतो देव 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 बोली गजरा डोई मधी गवलन नकल साधी सुधी या कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला हे कोंबड्याची बांग कुणी केरडी गाव जागा झालं औरुणी पटपट करून झटपट गोडस मला भरिला रवी राजा डोईवरी आला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला हे केस हे कुर्ले उडती भुरभुर बांधिला मी आंबाडा सुवासनीचे कुंकू कपाली ओढीचे संसार गाडा सदगाणा मावशीला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोंबड्याने गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला हे ना कधी नाही वसेला लावणार तुला ग पुन्हा कधी नाही वसेला लावणार तुला ग एकदाच दे ग रातभर लाईन मला ग एकदाच दे ग रातभर लाईन मला ग अरे दोनच पिना जागा बोर्डाला दोनच पिना बोर्डाला आहे दोनच पिना घाबरू नको नाही घोर लावणार जीवाला ग एकदाच दे ग रातभर लाईन मला ग एकदाच दे ग रातभर लाईन मला हे लागली मला गमावली ओढ लागली मला ओढ लागली मला गमावली ओढ लागली मला आई माझी बसली हो या केरडी या गावाला आई माझी बसली हो या केरडी या गावाला हे रडू नको बाला रडू नको बाला रडू नको बाला रडू नको बाळा अरे पाण्याला जाते रडू नको बाळा अरे पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडूला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडाचा गोळा तुला काय लागते रडाचा गोळा
खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लग्न झालंय तुला मी धोका मी देते लग्न झालंय तुला मी धोका मी देते धोका मी देते पाणी घेऊन येते धोका मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाला मी पाण्याला जाते रडू नको बाला मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते गेलेल्या मंदिराची पाठ पाणी करावं त्यांचे पाच गणपत लावल्या वाची घरची लक्ष्मी ओवाळते शंभो म्हणे राज करा आज वर्षने उघरा देव 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 देवाचा ढोल वाजवला देवाचा ढोल वाजवला या नवराच्या नादी बाईचा मरगर झाला देव 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 देवाच्या दया पाळवंती देवाच्या दया पाळवंती आरती वाळीतो असं पाव जोडीतो
माझं नाव वसंत देवजी पैकर, मुक्काम पोस्ट खेरडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आणि आमचं देवस्थान आहे नवीन देऊळ चंडिका देवी नवीन देऊळ ग्रामस्थ मंडळ. या मंडळाचा काटखेळ, पालखी आणि नाचा तमाशा असे 3 खेळ चालत असतात. आणि ह्या 3 खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वजांनी जे जोपासलेली कला आहे ते आम्ही चालू ठेवलेली आहे. आणि ही कला शिवाजी महाराज यांच्या काळापासून अस्तित्व आहे. त्यावेळी बहिर्जी नाईक जे होते, गनिमी कावा, गुप्तहेर खातं हे त्यांच्याकडे होतं. आणि त्या टायमाला हा खेळ चालू असायचा. आणि या खेळाचा जो पेहरावा आहे तो पेहरावा असा आहे की अर्धनारी नटेश्वर या स्वरूपाचा आहे. खाली जे वस्त्र आहे त्याला घागरा म्हणतात, मध्ये जे हे आहे त्याला पचांग म्हणतात, आणि डोक्यावरती आहे तो फेटा. ज्या टायमाला शिवाजी महाराजांच्या टायमाला या गोष्टी आहेत सगळ्या त्याचं स्वरूप आहे. आणि दैविक शक्ती चालू आहे. हो, दैविक शक्ती आहे. आणि मी हा घागरा बांधायला 1985 साली सुरुवात केली. आज जवळजवळ 40 वर्ष होत आहेत. आणि आमच्या देवाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही अणवाणी फिरतो. हे 10-12 दिवस आहे तर अणवाणी फिरतो, उन्हात आलातून काट्याकुट्यातून. पण आम्हाला कुठल्याही प्रकारची झळ पोचत नाही किंवा इजा पोचत नाही. हे आमच्या देवीचं सत्व आहे. त्याचप्रमाणे आमच्या हातात जे काट्या आहेत ह्या एका वैशिष्ट्य झाडापासून बनवलेल्या जातात. त्याला पांढरीचं झाड असं म्हणतात. आणि हा गोंडा आहे तो केवसीचं झाड असतं, त्याच्यापासून काढला जातो. आणि दंडाला वस्त्र आहेत. अशा स्वरूपाचा आमचा हा काटखेळ आहे. आणि 1982 साली एशियन वर्ल्ड कप झाला. त्यावेळी इंदिरा गांधींच्या हस्ते या खेरडी गावाचं काटखेळ त्या ठिकाणी गेला होता. आणि पंतप्रधान ज्या होते इंदिरा गांधी, त्या इंदिरा गांधींच्या हस्ते रौप्य पदक मिळवलेला हा काटखेळ आहे. असा हा काटखेळ आम्ही पुढच्या पिढीलाही त्याच्यात प्रोत्साहन देऊन तयार करत आहोत. कारण ही पूर्वजांची परंपरा आहे, देवीचं सत्व आहे, ते आम्हाला अजरामर ठेवायचं आहे. येणाऱ्या भावी पिढीला या खेरडी गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. तरी हे अशा स्वरूपाचा आमचा काटखेळ आहे. आणि काटखेळाचं पालखीचं शरणं हे वाडीवरती काही ठिकाणी असतं, ते शरणं काढलं जातं. आणि ते काढलं जातं ते आम्हाला माहिती नसतं. पण देवीचं सत्व आहे, ते देवीचा ज्यावेळी 3-4 चक्रा मारते तिथे शरणार्थी हमखास असतो. असं या देवीचं वैशिष्ट्य आहे. आणि हा आमचे हे 3 खेळ आहेत, पालखी, काटखेळ आणि राजेचा खेळ. हे आम्ही आता आमच्या या राजेच्या खेळामध्ये लहान लहान मुलं आता उत्साहित होत आहेत. शाळेत जाणारी मुलं ती गाणी म्हणतात, पदं म्हणतात. आणि ह्या आमच्या काटखेळाचं वैशिष्ट्य आहे की जी पदं गायली जातात त्यांचं महात्म्य एवढं आहे की गनिमी कावा ज्यावेळी चालायचा शिवाजी महाराजांच्या काळात, त्यावेळी त्या गनिमी काव्याच्या माध्यमातून येणारा शत्रू किती अंतरावरती आहे किंवा कुठल्या वाटेने जायचं आहे किंवा काय करायचं आहे हे ह्या अभंगातून, ह्या गाण्यातून सांगितलं जायचं. आणि ते बरोबर कॅच करून त्या टायमाला ती माहिती शत्रूपासून आपण कसं वाचायचं किंवा शत्रूवरती मात कशी करायची याचं सगळं महात्म्य सांगितलं जातं. त्याच्यामागे 2 कारणं आहेत. एक तर जो आपला शत्रू होता त्याच्यावरती मात करणं, आणि ही देवीची परंपरा. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा वासुदेव होता, वासुदेव काटखेळ या पेहरावामुळं समोरचा शत्रू देखील भारावून जायचा की हे देवाचं काहीतरी आहे असं समजून ते आपल्याला जी माहिती पुरवायची होती ती ह्या गाण्याच्या माध्यमातून पुरवली जात होती. पण शत्रूला त्याचा कणभरसुद्धा थांग पत्ता लागत नव्हता. असा हा काटखेळ अजरामर राहावं आणि आमच्या देवीचं नाव उज्ज्वल हो, आमच्या खेरडी गावाचं नाव उज्ज्वल हो अशी श्री चंडिका देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमची ही माहिती संपली अशी जाहीर करतो. धन्यवाद.
तर मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं आपल्या दापोली तालुक्यातील खेरडी गावातील शिमगोत्सव सोहळा आणि तो कशा पद्धतीने साजरा केला जातो. एकदम जोरदार असतो शिमगोत्सव. आपण सुद्धा पहिल्यांदाच बघितलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला आहे ना एक लाईक करायला विसरू नका. कारण जबरदस्त होता व्हिडिओ. कारण तिथे गेल्यानंतरचा जो माहोल होता ना तो जबरदस्त वाटला. मला सुद्धा आहे ना एकदम मनातून एवढा आनंद झाला की खेरडी गावच्या ग्रामदैवतेचं चंडिकाईचं शिमगोत्सव, पालखी, त्यानंतरला काटखेळ आणि तमाशा असे 3 प्रकार आपल्याला आहे ना एकाच देवाच्या एका ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे आणि खात्रीसुद्धा आहे. तर चला, आता जास्त वेळ घेत नाही. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मला माहीत आहे. तर भेटूया अशाच एका नवीन आता इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी अगदी काळजी घ्या. जय शिवराय.